जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर पहिला पार्ट तर तुम्ही पाहिलाच, भीम जयंती हैदराबाद. तर आता सेकंड पार्ट आलेला आहे, तर तो पण तुम्ही नक्की बघा. सेकंड पार्ट मध्ये बी खूप छान ब्लॉग झालेला आहे, नक्की बघा तुम्ही, आहे ना. तर तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना, प्लीज चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि एक लाईक सुद्धा करा आणि कमेंट सुद्धा करा. तर मित्रांनो, इथं जो पेंडॉल आहे ना, या पेंडॉल मध्ये ना मस्त जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, सगळे जेवढे बी भीम सैनिक आले ना दर्शनासाठी सगळ्यांची व्यवस्था केलेली होती. जेवणामध्ये ना इकडे चावलच दिला बरं, कारण तेलंगणामध्ये जास्त चावल खातात ना, त्यामुळे. तर मित्रांनो, या पोस्टर मध्ये ना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा छान संदेश दिला ना संपूर्ण मानव जातीसाठी. आता हे तर आहे तेलुगू मध्ये हँड रायटिंग, आता मी तुम्हाला हिंदी मध्ये सांगते, आहे ना. बाबासाहेब म्हणतात, अगर आपके पास 2 रुपए हो तो 1 रुपए की रोटी और 1 रुपए की किताब खरीद लो. रोटी आपको जीवित रहने में मदद करती है और जबकि किताब आपको जीना सिखाती है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर हा एवढा सुंदर संदेश त्यांनी सगळ्या आपल्या मानव जातीसाठी हा दिला. तर खरोखर ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा अथांग सागर आपल्या जीवनात आले आणि आपल्या जीवनाचं सोनं केलं मित्रांनो. तर थँक्यू सो मच बाबासाहेब. तर मित्रांनो, आजचा दिवस ना खूप आनंदाचा होता बरं, लय म्हणजे लय. आज ना माझ्या इंस्टाग्रामवर एवढे सारे फॅन भेटले होते ना, काय सांगू मित्रांनो. सगळेजण ओळखत होते, दीदी हम आपके व्हिडिओ देखते, ताई आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो इंस्टाग्रामवर. तर ही पण माझी खूप मोठी फॅन आहे. तर तर मित्रांनो, खरोखर ना मना लागीन तेलंगणा सरकारले की एवढी मोठी विशाल प्रतिमा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्यांनी त्यांच्या स्टेटमध्ये उभारलेला आहे. तर खरोखर थँक्यू सो मच तेलंगणा सरकार. तर असं वाटते ना की आपल्या महाराष्ट्रात पण असा मस्त मोठाच्या मोठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असला पाहिजे, आहे ना. तर मित्रांनो, यावर तुमचं काय मत आहे प्लीज कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, मग काय इंस्टाग्रामचे मस्त व्हिडिओ वगैरे शूट केले आणि असं वाटे ना की घरी जावंच नाही, एवढं चांगली रौनक होती ना तिथे, तुम्हाला काय सांगू. असं वाटे बस इथंच थांबावं, पण काय ड्युटी असल्याच्यानं, साहेबाची ड्युटी असल्याच्यानं आम्हाला घरी यावं लागलं. तिथेच आम्हाला 5-5:30 झाले होते, घरी येईपर्यंत 6 वाजलेच होते. आपल्या महाराष्ट्रात तर बाबा भीम जयंतीचा माहोलच असते, खतरनाक माहोल असते, आहे की नाही. तर इथं मस्तच झाला. तर मग काय साहेबाचे सेल्फी वगैरे काढल्या मस्त इथे. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, काय रम्य वातावरण आहे. आणि अशा वातावरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा मोठा असा पुतळा पाहून ना खरंच असे अंगाला ना असे काटे येतात बरं. तुम्ही खरोखर मित्रांनो एकदा तरी इथं तुम्ही या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घ्या. खरोखर ना मन ना एकदम प्रसन्न होते बरं. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो घरी निघालो. कसा फिरू हा. इधर
तर मित्रांनो बघू शकता मस्त निळा असा झेंडा आहे आणि त्याच्यावर लिहिलेला आहे कलम का बादशाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. क्या बात, एक नंबर. तर मित्रांनो आम्ही निघालो आता घरी. साहेबांना केली कॅब बुक. आता येणार साहेब 5 मिनिटात. तर हे बघू शकता शाळेतल्या विद्यार्थिनी आहे, मस्त हाय हॅलो करू राहिल्या त्या. मी त्याला हाय हॅलो केला. तर चला मित्रांनो आता तर आखरीचं दर्शन घ्या महामानव तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि बस मग थोडं काय लय पाणी पाणी जीव करे ना, तर म्हणून मग थंडगार मस्त उसाचा ज्यूस घेतला. मग आली गाडी. तर आम्ही बसलो आता गाडीमध्ये बस निघालो आता घरच्या रस्त्यानं. एवढं ऊन होतं ना, एवढं ऊन होतं तुम्हाला काय सांगू. पण म्हणतात ना भीम जयंती असली, चाहे ऊन असो, चाहे आग असो, चाहे तुफान असो, काही फरक पडत नाही आपल्याला, आहे की नाही. असं आहे मित्रांनो. पाऊस येऊ राहिला आता तिकडे साहेब येते. चला 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 भागो भागो भागो. तर मित्रांनो पोचलो आता आम्ही आमच्या कॅम्पमध्ये. तर हे आहे आमचं क्वार्टर. लय जीव थकला होता बरं मित्रांनो, लय म्हणजे लय तुम्हाला काय सांगू. असं वाटतं आता घरी जाऊन काहीच नाही करावं, बस झोपूनच राहावं, असंच जीव थकला होता. लेकरं बी असे. तर मित्रांनो आता पोचलो आम्ही घरी. आता किती वाजले हो? 6 वाजले. आता 6 वाजता पोचलो आम्ही घरी. पाणी बिले चालू झालं दडदड. तर मित्रांनो हैदराबाद भीम जयंती ब्लॉग तुम्हाला कसा आवडला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना, प्लीज चॅनल सबस्क्राईब जरूर करा, आहे ना. आणि व्हिडिओ इथंच समाप्त करतो. परत भेटूया सुंदर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, असेच आपले व्हिडिओ पाहत राहा. जय भीम सर्वांना. बाय.